नमस्कार भावा बहिणीनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज बनवत आहे 5 किलो घाटी मसाला। त्यासाठी घेतलेत 5 किलो मिरची, अर्धा किलो बेडकी मिरची, अर्धा किलो धणे, थोडेसे हिंग, वेलदोडे, हिरवी वेलची, सचिका, रामपदरी, चक्री फूल, दगडी फूल, 1 किलो खोबरे, 5 किलो शिरून वाळवलेले कांदे, काळी मिरी, दालचिनी, तेजपत्ता, 5 किलो घाटी मसाल्याचे खड्या मसाल्याचे प्रमाण। आता थोडी थोडी मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची। धणे भाजून घ्यायचे, काढून घ्यायचे भाजलेले धणे। कांदे व्यवस्थित भाजून घ्यायचे, थोडं थोडं तेल टाकून। कांदे पण काढून घ्यायचे। आता खोबरं भाजून घ्यायचं व्यवस्थित, किसलेला खोबरा। तेजपत्ता भाजून घ्यायचा, थोडंसं तेल टाकून। सगळे खडे मसाले एकत्र करून व्यवस्थित भाजून घ्यायचं, थोडंसं तेल टाकून। हा मिक्स मसाला आहे। खसखस, सफेद तीळ, काळी मिरी, लवंग, हे सगळं बारीक मसाला आहे म्हणून वेगळं काढलेलं होतं। तर व्यवस्थित भाजून घ्यायचं ह्याला पण थोडंसं तेल टाकून। सर्व मसाले भाजून झालेले आहेत। मिक्स करून घ्यायचे सर्व मसाले एकत्र। ही थांबवे ना। त्याबरोबर बनवलेले हळद, धने पावडर, वाटून आणलेला सर्व काळा मसाला, घाटी काळा मसाला, लाल तिखट। हे वर्षभर टिकणारा मसाला आहे।